गुड मॉर्निंग सर्वांना. गुड मॉर्निंग, इव्हनिंग, आफ्टरनून, जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तेव्हा. आपण वेलकम टू मंथन यूट्यूब चॅनल. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लेक्चर बघता पण सबस्क्राईब करायला विसरता तुम्ही. पुढचे अपडेट तुम्हाला भेटण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. तसेच आपण फंडामेंटल ऑफ सॉइल सायन्सची जी सिरीज आहे ती कम्प्लीट मंथन या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेली आहे. तुम्ही प्लेलिस्ट मंथन चॅनलवर जाऊन प्लेलिस्ट बघू शकता. तिथे डिटेल आपण सिलेबस कव्हर अप केलेला आहे. तसंच ॲग्रोनॉमीचा सिलेबस सुद्धा आपले हे 5वं लेक्चर आहे. ओके, तर आपण या 5व्या लेक्चरमध्ये बघणार आहे क्लासिफिकेशन ऑफ इसेन्शियल न्यूट्रिएंट. आता सुरुवातीला इसेन्शियल न्यूट्रिएंट किंवा न्यूट्रिएंट म्हणजे काय, तुम्हाला न्यूट्रिएंट म्हणजे समजलं असेल की बा सर जे न्यूट्रिएंट की आपल्याला किंवा झाडाच्या ग्रोथसाठी महत्वाचं असतं, बरोबर आहे ना. तर मग आता मोठा प्रश्न पडतो की सर आतापर्यंत जेवढं क्लासिफिकेशन झालं, जेवढं आपण न्यूट्रिएंट बघतो, न्यूट्रिएंट म्हणल्यापेक्षा जे आपल्याला मिनरल्स माहिती आहे किंवा जे आपल्याला एलिमेंट माहिती आहे ते सर 118 एलिमेंट माहिती, बरोबर आहे ना. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये सर आम्ही 12वी शिकलो, 118 एलिमेंट आम्हाला माहिती आहे. पण खरंच 118 एलिमेंट महत्वाचे आहे का? नाही सर, 118 एलिमेंट तर महत्वाचे नाही. काही काही तर सर सापडतच नाही, आपल्या याच्यात सापडत नाही. ओके, तर मग सर प्लांटच्या ग्रोथसाठी, प्लांटच्या फ्लावरिंगसाठी सर प्लांट एवढी यील्ड देतं, किती न्यूट्रिएंट महत्वाचे तुम्ही एक अंदाजा लावू शकतो किती असते? नाही सर, अंदाजा नाही लावू शकत, पण असं सर कितीतरी, नाही तर 50% असं नाही. फक्त किती माहिती का? 16, बरोबर आहे. इसेन्शियल न्यूट्रिएंट. ओके, आता पण 16 कव्हर होते ते 2004 पर्यंत. 2004 नंतर ते झाले 17. पण अजून पण काही पुस्तकात अपडेट आलेलं नाही. आपण माहिती आहे आपण किती लेट येतं, बरोबर नाही. सीबीएसई वाल्याने अपडेट केलं तरी पण आपले अजून महाराष्ट्रातली पुस्तकं काही अपडेट द्यायचे विसरून जातात. अजून 16च कन्सिडर करतात. 17वर निकेले ते मग ते स्पेशल ग्रुप पण टाकलं त्याने, बरं, बेनिफिशियल न्यूट्रिएंट मध्ये टाकली. त्याची बद्दल पण स्टोरी सांगतो तुम्हाला. तर इसेन्शियल न्यूट्रिएंटचं क्लासिफिकेशन बघायचं आपल्याला. कशाचं? इसेन्शियल न्यूट्रिएंट. इसेन्शियल न्यूट्रिएंट म्हणजे काय? ज्याच्या म्हणजे आता तुम्ही एक धरू शकता की बा इसेन्शियल न्यूट्रिएंट म्हणजे तुमचं जेवण धरा किंवा त्याशिवाय तुमची लाईफ इनकम्प्लीट आहे. तुम्ही बिना जेवल्याचं राहू शकता का? नाही सर, जेवायला तर लागतंच. 2 दिवस जर उपास, 1 घंटा उपास असलं तर सर चिडचिड होते लगे, बरोबर आहे ना. मग ते काय आलं? इसेन्शियल झालं. जसं तुमच्या जीवनात जेवण इसेन्शियल आहे तसं प्लांटच्या जीवनात हे न्यूट्रिएंट इसेन्शियल आहे. म्हणून त्याला काय म्हणतात? इसेन्शियल न्यूट्रिएंट. त्याच्याशिवाय त्याची लाईफ कम्प्लीट होते का? नाही. मग काय? इसेन्शियल फॉर कम्प्लीट देअर लाईफ सायकल, बरोबर आहे. न्यूट्रिएंट आर इसेन्शियल फॉर कम्प्लीट देअर लाईफ सायकल इज कॉल्ड एज इसेन्शियल न्यूट्रिएंट. समजले? आता डेफिनेशन समजली. ओके, किती होते पहिले? आता 16 होते, पण तुम्ही 17 धरा. ओके, 16 होते, 17 कोणचं आहे? निकेल. ओके, 17 कोणचं आहे? निकेल. हे पण 2004 मध्ये याला मान्यता भेटली. त्यामध्ये 1987 मध्ये या म्हणजे प्रस्ताव मांडला की बा याला पण इसेन्शियल न्यूट्रिएंट मध्ये टाका. अमेरिका आपल्या इकडचे कुठे सायंटिस्ट आहे का? अमेरिकन सायंटिस्टनं पण 2004 मध्ये याला मान्यता भेटली. पण आपल्या भारतामध्ये कुठं 16 दाखवतात, कुठं 17. ओके, पण आपण 17 म्हणून अभ्यास करूया. ओके, आता इसेन्शियल न्यूट्रिएंट किती आहे? 17. सर, इसेन्शियल न्यूट्रिएंट किती आहे सर? 17, बरोबर आहे. 17 मध्ये पण सर 2 क्लासिफिकेशन पडेल, एक मायक्रो आणि एक मॅक्रो, बरोबर आहे ना. कोणचं? मॅक्रो आणि मायक्रो, बरोबर आहे ना. मग मॅक्रो म्हणजे काय सर? लार्ज क्वांटिटी मध्ये लागत असेल, बरोबर आहे ना. लार्ज क्वांटिटी मध्ये लागत असेल, आपण याला काय म्हणू शकतो? लार्ज क्वांटिटी मध्ये लागतात. लार्ज क्वांटिटी मध्ये. हे किती? स्मॉल क्वांटिटी मध्ये. 1 लेस दॅन 1 ppm. ओके, पार्ट पर मिलियन असं त्याचं लेस दॅन 1 ppm. हे काय आले? मायक्रो. आता मॅक्रो किती आहे? मॅक्रो आहे 9. 9 आणि मायक्रो किती आहे? पहिले होते 7, म्हणजे 9 7 किती झाले? 16, म्हणजे जुन्या क्लासिफिकेशन नुसार. त्यात प्लस एक निकेल ऍड झालं, याला काय म्हणतात? मग हे किती झाले?
8. ओके. आता तुमच्या पुस्तकानुसार जशी ऑब्जेक्टिव्ह आली तशी सोडायची. जर ऑब्जेक्टिव्ह मध्ये जर 16 असेल, 17 जर दिलं असेल तर मग 16 लिहून यायचं. आणि जर 17 दिला असेल तर दोन्ही तर ऑप्शन देऊ नाही शकत की 16 17. ओके, हे तुम्हाला मी सांगतो. ओके, आता आपण याचे कोणचे मग हे किती लार्ज क्वांटिटी मध्ये लागतात, याच्यात किती हे स्मॉल क्वांटिटी मध्ये 1 ppm पेक्षा कमी लागतात. आता याच्यात पण आपल्याला डिटेल मध्ये क्लासिफिकेशन बघायचं. मायक्रोचं क्लासिफिकेशन आणि मॅक्रोचं क्लासिफिकेशन. मायक्रो मध्ये कोणचे येतात आणि मॅक्रो मध्ये. त्याच्यापेक्षा आता सुरुवातीला एक तुम्हाला क्रायटेरिया सांगतो इसेन्शियलिटीचा, किंवा आता सर 118 मधून तुम्ही हे 17च काऊन घेतले, किंवा 17 आणि 4 बेनिफिशियल म्हणजे पूर्ण 21. सर तुम्ही 21च काऊन घेतले, बरोबर आहे ना. बाकीचे जे राहिलेले 99 आहे ते काऊन नाही सिलेक्ट केले. मग त्यासाठी क्रायटेरिया दिले, बरोबर आहे ना. आर्नॉन आणि स्टाउटनं, कोण सायंटिस्ट ना, आर्नॉन आणि स्टाउटनं, या सायंटिस्टनं क्रायटेरिया दिले. त्या क्रायटेरिया मध्ये तीन रिझन दिले त्यानं. पहिलं रिझन होतं की हे विदाऊट म्हणजे त्याच्याशिवाय लाईफ सायकल पूर्ण नाही करू शकत. कंप्लीट देअर लाईफ सायकल, बरोबर आहे ना. त्याची लाईफ सायकल नॉट कंप्लीट देअर लाईफ सायकल, बरोबर आहे. पहिलं त्याशिवाय त्याची लाईफ सायकल कंप्लीट होऊ शकते का, नाही. ते पाहिजेत म्हणजे पाहिजेतच, त्याशिवाय लाईफ सायकल कंप्लीट नाही होऊ शकत, बरोबर आहे. मग तुम्ही म्हणसाल सर याच्याशिवाय लाईफ सायकल जर कंप्लीट नाही होऊ शकत तर आम्ही दुसरं घेऊ शकतो, याच्या बदल्यात दुसरं घेऊ शकतो का. जर दुसरं घेऊ शकत असलं, जर रिप्लेस असलं, माझी जागा जर कोणी दुसरं घेऊ शकत असेल तर मग मी तिथं परमनंट राहू शकतो का, नाही सर. जर तुमची जागा जर दुसरं कोणी घेऊ शकत असेल तुम्ही परमनंट आहे का, नाही. मग तुम्ही इसेन्शियल आहे का, नाही. म्हणून काय मग अनरिप्लेसेबल. ओके, अनरिप्लेसेबल. रिप्लेस झालं पाहिजेत का, नाही. दुसरे म्हणजे आता समजा मी एखाद्या ऑफिसमध्ये काम करतो आणि आपली जागा जर दुसरं कोणी, आपलं काम जर दुसरं कोणी करू शकत असेल तर मग ते काय, मग मी तिथं परमनंट राहू शकतो का, नाही. मला कधी काढून ठेवू शकतो, जाय बाबा तू जाय तिकडे असं म्हणू शकतात ना, बरोबर आहे ना. पण नाही, जर माझं काम मी योग्य करत असेल, माझं काम मला जमत असेल तर मग मी काय अनरिप्लेसेबल, बरोबर आहे. माझ्याशिवाय कंप्लीट करू शकतात का लाईफ सायकल, नाही. तिसरा कोणचं आहे सर, प्लांट मध्ये प्लांटची जी मेटाबॉलिझम प्रोसेस आहे ना, मेटाबॉलिझम अॅनाबॉलिझम तुम्हाला प्रोसेस माहिती आहे. मेटाबॉलिझम प्रोसेस मध्ये डायरेक्ट और इनडायरेक्टली इन्व्हॉल्व इन मेटाबॉलिझम प्रोसेस, डायरेक्टली और इनडायरेक्टली इन्व्हॉल्व इन मेटाबॉलिझम प्रोसेस. हे काय झाले, क्रायटेरिया ऑफ इसेन्शियलिटी. ओके, हे काय आलंय, क्रायटेरिया ऑफ इसेन्शियलिटी, की बघ काय क्रायटेरिया आहे, कशा क्रायटेरियावर हे इसेन्शियल म्हणून तुम्ही ते गेले. ओके, हे तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. पहा, तीनच लाईन आहे पण 4 मार्क देऊन जाऊ शकतात. कोण दिला, आर्नॉन आणि स्टाउटनं. आता मग मॅक्रोचं क्लासिफिकेशन बघू. मॅक्रो मध्ये कोणचे येतात, बरोबर आहे ना. तिच्यात पण क्लासिफिकेशन, मॅक्रो मध्ये पण 3 क्लासिफिकेशन पडेल. तर पहिले येते फॉर्म, तिच्यात येते फॉर्म एअर आणि वॉटर पासून. एअर आणि वॉटर जे आपल्याला जे एलिमेंट भेटतात ते कुठून भेटतात, मिनरल पासून. पण हिच्यात 3 एलिमेंट असे जे की एअर आणि वॉटर पासून भेटतात. मग सर तुम्ही एअर मधून काय भेटू शकतं सर, एअर मध्ये काय असतं, बरोबर आहे सर. एअर मध्ये काय असतं, बरोबर. वॉटर मध्ये काय असतं आणि काय असतं, वॉटरचा फॉर्म्युला काय, H2O. मग काय झालं, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. मग एअर पासून काय भेटन, पहिलं एअर पासून एअर और वॉटर पासून काय भेटन सर, एक तर हायड्रोजन भेटन, दुसरं सर ऑक्सिजन भेटन, बरोबर आहे ना. झाले, वॉटर पासून ऑक्सिजन भेटन आणि सर राहिले कार्बन. ओके, हायड्रोजन ऑक्सिजन कार्बन पहिलं. दुसरं सर प्रायमरी मिनरल. प्रायमरी मिनरल काय, जे लागतात म्हणजे लागतातच. प्रायमरी मिनरल म्हणजे की जे लार्जर क्वांटिटी मध्ये लागतात, बरोबर आहे ना.
प्रायमरी मिनरल. मग प्रायमरी मिनरल मध्ये कोणतं सर सगळ्यात जास्त आपण ऐकले युरिया 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 म्हणजे नायट्रोजन लागत. नायट्रोजन NPK, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे लागतात म्हणजे लागतात. हे काय लागतात? लार्जर क्वांटिटी मध्ये लागतात. बरोबर आहे ना? किती? लार्जर क्वांटिटी मध्ये. लार्जर क्वांटिटी मध्ये. ओके झालं सर. तिसरं सेकंडरी मिनरल. सेकंडरी मिनरल. सेकंडरी मिनरल मध्ये कोणते सर? मग सर कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर. कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर. ओके कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर हे काय रिलेटिव्हली कसे लागतात? रिलेटिव्हली लो क्वांटिटी मध्ये लागतात. ओके रिलेटिव्हली कमी क्वांटिटी मध्ये लागतात. झाले 3 आणि 3 6 आणि 3 9. पाठ कशी करायचे आता तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये देऊ शकतात. प्रायमरी मिनरल लिहा, सेकंडरी मिनरल लिहा किंवा एअर आणि वॉटर पासून कोणते भेटतात? हायड्रोजन, ऑक्सिजन आणि कार्बन. आता जर एक चुकी होऊ शकते की बुवा नायट्रोजन पासून पण कोणी मिनरल पासून तयार भेटत नाही. नायट्रोजन पण ऍटमॉस्फिअर पासूनच भेटते. बरं नाही डबल म्हणजे सर एअर आणि वॉटर पासून भेटतात मग नायट्रोजन कशापासून भेटतं? ओके तर ते पण ध्यानात ठेवा. ओके रिलेटिव्हली स्मॉल क्वांटिटी मध्ये लागतात. कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर. सल्फर हे ऑइल सीड जे असतात सोयाबीन, ग्राउंडनट यांना टाकण्यात येतं. ओके आता सर तुम्ही मॅक्रो सांगितलं, आता मायक्रोचं क्लासिफिकेशन द्या. 9 झाले नाही. ओके 9 हे. आता मायक्रोचं सर मायक्रोची याच्यात मग सर कोणचे येतील मायक्रोची याच्यात? पहिले तुम्हाला सांगतो. तुम्ही आयरन बरोबर आहे ना? आयरनचं लिहितो ना आपण. आयरनचं एपी लिहितो बरोबर आहे ना? आयरन सर पहिलं कंच येते आयरन. आयरनला आपण एपी लिहितो. तेवढंच ते. एक मिनिट. आयरनला एपी बरोबर. आयरन सर. दुसरं झिंक. तिसरं सर मॅग्नीज. आता मॅग्नीज कोणचं? Mn वालं. चौथं सर निकेल जे आता ऍड झालं सर चौथं. नंतर सर 5वं क्लोराईड. आता क्लोराईड बरोबर आहे ना? क्लोरीन 6वं 7वं आणि 8वं. त्यानंतर बोरॉन, कॉपर आणि मॉलिब्डेनम. ओके आता हे झाले किती? 8. आता 8 मध्ये हे कोणचं आहे? हे जर काढून टाकलं तर किती झालं? 7. ओके आयरन, झिंक, मॅग्नीज, निकेल, क्लोरीन, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम. ओके हे किती झाले? 8. हे कोणचे? मायक्रो जे 1 ppm पेक्षा कमी प्रमाणात लागतात. आता याचं क्लासिफिकेशन झालं. वाटलं तर तुम्ही याचे नाव लिहून पाठ करू शकता. आता आपल्याला पाहायचं मेनली आता रोल किंवा जसं याचा रोल काय की मायक्रो न्यूट्रियन्स आहे. न्यूट्रियन्सचा रोल काय? तर मेनली रफली तुम्हाला एका न्यूट्रियनचा रोल तर विचारणार नाही. ओके सर्वांचा रोल विचारतात. सुरुवातीला तुम्ही एक विचार करू शकता सर प्लांट ग्रोथ मध्ये. तर मग प्लांट ग्रोथ मध्ये सर सगळ्यात जास्त आपण युरियाचा वापर करतो. मग नायट्रोजनचं काय झालं सर? प्लांट ग्रोथ मध्ये झालं. सर मग फॉस्फरस कधी टाकतो आपण? टिलरिंगच्या टायमाला. मग फॉस्फरस कधी? टिलर फॉर्म करण्यासाठी, रूट जे ते रूट फॉर्मेशन साठी. नंतर सर पोटॅशियम कधी टाकतो माहिती का? पोटॅशियम जेव्हा तुम्ही ड्रॉट कंडिशन आली ना, जेव्हा मॉइश्चरचा ट्रेस पडला ना, मॉइश्चर ट्रेस टर्जिडिटी मेंटेन करण्यासाठी, झाडाची टर्जिडिटी मेंटेन करण्यासाठी पोटॅशियमचा वापर केला जातो. ओके त्यानंतर सेल ग्रोथ आणि याच्यात पण ते काम करतं. कॅल्शियम पण सेल ग्रोथ मध्ये काम करतात. तर सर आपण बोरॉन म्हणतो की बाबा फ्लॉवरिंग स्टेजला टाका. फ्लॉवरला पॉलिन येण्यासाठी पण बोरॉनचा वापर करतात. मग ते काय करतात? सेल डिव्हिजन करण्याचं काम करतात. नंतर सेल मॅच्युरेशन करण्याचं काम करतं. ओके त्यामुळे आपले पॉलन ग्रोथ होतात. त्यानंतर फोटोसिंथेसिस मध्ये Mn वाला मॅग्नेशियम ते डायरेक्टली फोटोसिंथेसिस मध्ये मदत करतं. त्यानंतर
त्यानंतर आयरन जे नायट्रोजन फिक्सेशन प्रोसेस मध्ये मदत करतं, जे नॉन लेग्युमिनस प्लांट आहे मग तिथं नायट्रोजन फिक्स कशामुळे होईल, तर मग ते नायट्रोजन फिक्स करण्यासाठी पण मदत करतं. त्यानंतर मॅग्नेशियम जे आहे ते डायरेक्टली क्लोरोफिलचा पार्ट आहे. ओके, क्लोरोफिलचा पार्ट असल्यामुळे काय होतं, ती जी फोटोसिंथेसिसची प्रोसेस आहे, रेस्पिरेशनची प्रोसेस आहे, त्या प्रोसेसमध्ये मदत करतं. आता तुम्ही याच्यात लिहू शकता अमिनो ऍसिड, प्रोटीन सिंथेसिस, बिल्डिंग ब्लॉक मटेरियल, न्यूक्लिक ऍसिड फॉर्मेशन. ओके, त्यानंतर आरएनए सिंथेसिस, झिंक काय करतं, आरएनए सिंथेसिस करतं व सीड मॅच्युरेशनचं काम करतं झिंक. तर सीड मॅच्युरेशनचं काम करतं कोण करतं, झिंक, हे ध्यानात ठेवा. त्यानंतर कोबाल्ट जे ते पण नायट्रोजन फिक्स करतं. आता कोबाल्ट पुन्हा व्हिटॅमिन B12 इसेन्शियल फॉर्मेशन आहे. ओके, आता हे झालंय. आता नंतर बेनिफिशियल न्यूट्रिएंट. आता बेनिफिशियल न्यूट्रिएंट काय असतात, बेनिफिशियल न्यूट्रिएंट जे असतात की जे बेनिफिशियल न्यूट्रिएंट ते असतात की जे सम स्पेसिस मध्ये लागतात, काही स्पेसिस मध्ये लागतात ऑफ प्लांटच्या काही स्पेसिस मध्ये स्मॉल क्वांटिटी मध्ये लागतात. ओके, स्मॉल क्वांटिटी मध्ये. तिच्यात कोणतं झालं, ऍल्युमिनियम, बरोबर आहे, ऍल्युमिनियम, गॅलियम, सेलेनियम, ऍल्युमिनियम, गॅलियम आणि सेलेनियम. ओके, हे काय झाले. त्यानंतर आयोडीन, त्यानंतर व्हॅलेडियम, ओके, वॅन्डियम. ओके, हे काय झाले, बेनिफिशियल न्यूट्रिएंट. त्यात पहिले निकेल पण सामील होतं, पण 2004च्या क्लासिफिकेशन नुसार निकेल इकडे घेण्यात आलं. निकेल बेनिफिशियल न्यूट्रिएंट मध्ये पण लिहितात. ओके, हे झालं क्लासिफिकेशन, क्रायटेरिया ऑफ इसेन्शियलिटी, इसेन्शियल न्यूट्रिएंट इन डिटेल आपण बघितलं. त्यानंतर एका याचं जर समजा तुम्हाला शॉर्टमध्ये जर समजून घ्यायचं असलं तर आपली शॉर्टची सिरीज चालू आहे, त्यामध्ये आपण 17 इसेन्शियल न्यूट्रिएंटचे सर्व इन ग्राफिकल फॉर्ममध्ये, म्हणजे तुमच्या मेमरीमध्ये एकदम फिट झालं पाहिजे म्हणून ग्राफिकल फॉर्ममध्ये त्याचा रोल सांगते. तर मग शॉर्टला सुद्धा फॉलो करू शकता. त्यासाठी आपलं मंथन यूट्यूब चॅनल फॉलो करा, इंस्टाग्रामवर पण मंथन चॅनल फॉलो करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन अपडेट व नोटिफिकेशन किंवा जे शॉर्ट व्हिडिओ जे तुमचा टाइम वेस्ट होतो ते शॉर्ट व्हिडिओ पाहून सुद्धा तुम्ही हे शिकू शकता. ओके, धन्यवाद इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल.